नमस्कार मंडळी, आज आपण एक खूप छान गोष्ट ऐकणार आहोत। तशा आमच्या गोष्टी तुम्हाला आवडतातच। आता आणखीन एक छान गोष्ट फक्त तुमच्यासाठी। गोष्टीचे नाव आहे एक चूक आणि आयुष्य बदललं। एका छोट्या गावात आरव नावाचा मुलगा राहत होता। खूप हुशार नव्हता, पण खूप स्वप्नाळू होता। तो नेहमी म्हणायचा, मी मोठा होऊन काहीतरी वेगळं करणार। पण एक प्रॉब्लेम होता, तो प्रयत्न खूप कमी करायचा। त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा आली, 12वी बोर्ड। सगळे मित्र अभ्यास करत होते, पण आरव म्हणायचा, अरे अजून वेळ आहे, उद्यापासून सुरू करतो, उद्या, परत उद्या। आणि कळायच्या आत परीक्षा आली। रिझल्टचा दिवस। सगळे मित्र पास झाले, कोणाला 80% तर कोणाला 90%, आणि आरव मात्र फेल झाला। त्या दिवशी त्याच्या घरात शांतता होती। आई काही बोलली नाही, पण तिच्या डोळ्यातलं दुःख त्याला दिसत होतं। वडील फक्त एवढेच म्हणाले, तू हरला नाहीस, तू प्रयत्नच केला नाहीस। त्या रात्री आरव झोपला नाही। तो स्वतःशीच बोलत होता, मी खरंच इतका वाईट आहे का, की मी कधी प्रयत्नच केला नाही। दुसऱ्या दिवशी तो गावाबाहेर फिरायला गेला। तिथं त्याला एक वृद्ध माणूस दिसला। तो एक जुनी सायकल रिपेअर करत होता। आरवने त्यांना विचारलं, आजोबा, ही सायकल इतकी जुनी आहे, तरी तुम्ही का दुरुस्त करता? आजोबा हसले आणि म्हणाले, कारण अजून तिच्यात चालायची ताकद आहे, फक्त थोडा प्रयत्न हवा। ही एक साधे वाक्य, पण आरवच्या आयुष्यातले टर्निंग पॉइंट ठरले। तो घरी आला आणि पहिल्यांदाच त्याने स्वतःशी प्रामाणिकपणे तो बोलला, मी फेल झालो कारण मी कमी आहे म्हणून नाही, मी फेल झालो कारण मी प्रयत्न केला नाही। आता त्याच्या जीवनातला खरा संघर्ष सुरू झाला। सकाळी 5ला उठणं, मोबाईल बाजूला ठेवणं, रोज 6 ते तास अभ्यास करणं आणि स्वतःच्या चुकांची नोंद ठेवणं। पण हे सगळं सोपं नव्हतं। कधी कधी तो पुन्हा निराश व्हायचा। मित्र पुढे गेलेले दिसायचे आणि त्याच्या मनात येत होतं, मी खूप मागे पडलोय। आता त्याच्या आयुष्यात एक दुसरा ट्विस्ट येतो। एक दिवस त्याच्या जुन्या मित्राने त्याला भेटून सांगितलं। तो मित्र म्हणाला, तू फेल झाला म्हणून तू मागे नाहीस, तर तू थांबलास तरच मागे पडशील। हे ऐकून आरवने एक निर्णय घेतला, मी थांबणार नाही। 1 वर्ष गेलं, पुन्हा परीक्षा आली। यावेळी तो घाबरलेला नव्हता, तो तयार होता। रिझल्टच्या दिवशी काय झालं? यावेळेस आरवने 85% मिळवले। घरात आनंद होता। आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, वडील हसत होते। पण खरी गोष्ट काय होती माहीत आहे? आरवला फक्त मार्क्सचा आनंद नव्हता, त्याला आनंद होता की तो स्वतःला हरवून पुन्हा जिंकला होता। आता पहा, काही वर्षांनी तोच आरव एका कॉलेजमध्ये शिक्षक झाला। एका दिवशी त्याने वर्गात विचारलं, फेल होणं वाईट आहे का? तर सगळे विद्यार्थी म्हणाले, हो। तो हसला आणि म्हणाला, फेल होणं वाईट नाही, प्रयत्न न करणं वाईट आहे। तो वर्ग संपला, पण एका विद्यार्थ्याने त्याच्याकडे येऊन म्हटलं, सर, आज तुम्ही माझं आयुष्य बदलवलं। आरव शांतपणे हसला, कारण त्याला माहीत होतं एक दिवस त्याचं आयुष्यही असंच बदललं होतं। तर या गोष्टीतून आपण काय शिकलो? गोष्टीचे तात्पर्य आहे की आपण सगळे कधी ना कधी फेल होतोच, पण जिंकतो तोच जो पुन्हा उभा राहतो। तर मंडळी, आपणही या आरवप्रमाणेच आपण आपल्या आयुष्याला बदलवूया। प्रयत्ने वाळूचे कनरगडिता तेलही गळे, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच। चला तर मग आपण सर्वजणही प्रयत्नाला सुरुवात करूया। कशी वाटली ही गोष्ट? आवडली ना सगळ्यांना? हे कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला मला नक्की आवडेल। तुम्ही या गोष्टीतून काय बोध घेतला हे मला जाणून घ्यायला नक्की आवडेल, आणि तुमच्या छान छान कमेंटला रिप्लायही द्यायला आवडेल। तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन नवीन छान गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील। धन्यवाद, पुन्हा भेटूया।